विश्रांतीचा ठाव, पायी संताची या भाव. संसारामध्ये कितीही कर्म करत गेलो तरी तिथं खरी विश्रांती नाही, पण परमार्थामध्ये एवढी प्रतिकूलता सहन करून सुद्धा अंतकरणाची वृत्ती अनुकूल ठेवून ही परमार्थाची ज्ञानोबरायांच्या करंगळीला धरून ही वारी करत आहोत. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानोबरायांच्या चरणाजवळ विसावा आहे, म्हणून की काय वारकऱ्यांना थकवा येत नसावा. कारण त्यांना आस असते ती माऊलींच्या दर्शनाची, विठुरायाच्या दर्शनाची. खरं तर तरुणांचा सहभाग यात आहे, त्याबद्दल काय सांगाल? जे मोठे मोठे थोर क्रांतिकारक होऊन गेले त्याच्यामध्ये क्रांती करण्याचं जर वय कोणतं असेल तर तरुणांचंच आहे. अगदी खरं, अगदी बरोबर. कारण जेवढे काही क्रांतिकारक होऊन गेले त्यांची तरुण वयातच त्यांची साधना घडलेली आहे व त्यांचं कार्य घडलेलं आहे. म्हणजे या वयात खूप आपल्यामध्ये एनर्जी असते, उत्साह असतो, आणि एक जर आपण टार्गेट ठरवलं तर त्याच्या दिशेने आपण ते साध्यही करत असतो, अगदी अफाट परिश्रम लावून. ही सर्व तरुण मंडळी आपल्या परमार्थाची धुरा, ही वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावरती तेवट